वर्धा यवतमाळ नांदेडच्या रेल्वेसाठी ही बघतो आपण की नवीन पद्धतीची नाली आहे, ती डायरेक्ट रेडीमेड आहे आणि जी सिमेंटने बनलेली आहे। आणि आज आपण दिग्रजचा रेल्वे स्टेशन ज्या ठिकाणी आहे त्या इसापूर इथेच आहोत आणि या इसापूरमध्ये आपण पाहतो की जे पुलाचं काम आहे त्या साईडला आपल्याला क्रेन दिसत आहे, ते अंतिम टप्प्यावर आहे। आणि ही रेल्वे मित्रांनो दिग्रजपासून तर यवतमाळपर्यंत ही जास्तीत जास्त एका वर्षामध्ये पूर्ण होईल अशी आपल्याला आशा वाटते आहे। आणि कळंब ते वर्धा जे आहे तर ते स्टार्टिंगलाच आपल्याला त्याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। आता बघूया, हे असे साहित्य आलेले आहे आणि हे दिग्रजचं रेल्वे स्टेशन आहे। आपण बघू शकता साईडला इसापूर आपल्याला गाव दिसत आहे आणि जास्तीत जास्त 1 ते 1.25 वर्षामध्ये ही रेल्वे यवतमाळपर्यंत सुरू होईल। मित्रांनो, आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या परिसरामध्ये पुसद मध्ये काम चालू झालं आहे का ते देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। ही आपण दिग्रजची शूटिंग घेतली आहे आणि यानंतर लगेचच आपण पुसद विभागात जे आहे तर शक्य जसं होईल मित्रांनो त्यानुसार पुसद परिसरातील देखील जे वर्क आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, हे आपण पाहतोय की आज म्हणजे 1 ते 2 महिन्यानंतर दिग्रज परिसरातील जे आपलं काम आहे जे आहे तर साईडला आपल्याला ही मित्रांनो नाली दिसत आहे। तर ह्या नालीच्या बांधकामासाठी या साईडला इथेच ती बनत आहे आणि या कामामध्ये आपण बघू शकता की साईडला ज्या ह्या दिसत आहेत त्या रेडीमेड नाल्या ज्या आहेत, कारण हे रेल्वे स्टेशन असल्यामुळं याचा एक भाग या साईडला असेल आणि दुसरा भाग जो आहे तो लागून असल्यामुळं मध्ये जे आहे तर त्या प्लॅटफॉर्मवर मित्रांनो ही सुविधा या ठिकाणी असणार आहे। 284 किलोमीटर असणाऱ्या याच्यामध्ये मित्रांनो आता जे आहे तर इथून आता गिट्टी जी आहे ती भरल्या जाईल आणि आपण हे बघू शकतो की पुलाचे काम देखील आता अंतिम टप्प्यात असलेलं दिसतं। हे रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच मित्रांनो असलेले पूल आहे आणि तिथे आपण बघू शकता की काम आणि कामाची जी क्वालिटी आहे तर ती असल्यामुळं आणि यानंतरची स्टेप जी आहे आता तर ती गिट्टी आतरल्या जाईल आणि त्यानंतर रेल्वे ट्रॅक या परिसरामध्ये काही 2-4 महिन्यातच मित्रांनो चालू होऊ शकतो। साईडला क्रेनच्या माध्यमातून हा जो आपल्याला इसापूर रेल्वे स्टेशन म्हणजे दिग्रजचं रेल्वे स्टेशन त्याचा पूलही मित्रांनो आपल्याला पूर्ण होताना दिसतो आहे। हे साईडलाच इकडं आपण बघू शकता की इसापूर हे गाव त्या साईडला आहे आणि या कामामधली जी क्वालिटी आहे तर त्या क्वालिटीमुळं आणि एकंदरीत जो हा परिसर आहे तर या दिग्रजच्या परिसरामध्ये हे जे काम आहे तर येत्या काही दिवसामध्येच आपण बघू शकता की समोर क्रेनच्या माध्यमातून पुढचा जो मोठा पूल आहे जो आपल्या इसापूर गावाकडून रुई तलाव या गावाकडे जातो मित्रांनो, तर तो आता आपल्याला पूर्ण होताना दिसतो आहे। सध्या आपण या ठिकाणून जाऊ शकत नाही कारण हे 2nd नंबरचा जो पूल आहे तो त्याचं काम चालू असल्यामुळं या माध्यमातून आपण त्या समोरच्या पुलाकडे मित्रांनो जाऊ शकत नाही आहे। परंतु या रेल्वेचं जे काम आहे तर ते आता आपल्याला या परिस्थितीमध्ये असलेलं दिसतं आणि जो ह्या भागातील ज्या सगळं डेव्हलपमेंट आपल्याला मित्रांनो दिसत आहे तर ती क्रेनच्या माध्यमातून हे पूल आपल्याला या ठिकाणी बनताना दिसतो आहे। आपले जे प्रेक्षक आहेत ते अनेकदा सांगतात की तोच तो व्हिडिओ, परंतु हा 3 महिन्यानंतर घेतलेला वर्क प्रोग्रेसचा आपण बघू शकतो की हा व्हिडिओ 3 महिन्याच्या अंतराने घेतलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये आज मित्रांनो हे काम आपल्याला या लेवलपर्यंत आलेलं दिसतं। सध्या लोक या परिसरामध्ये रनिंग वगैरे हे करतात कारण सध्या ट्रॅक सुरू झालेला आहे, परंतु काही दिवसातच हे बंद होणार आहे। आणि हा जो परिसर आपल्याला दिसतो आहे तर दिग्रजमधील रेल्वे स्टेशन आणि त्या परिसरामध्ये याची जी रुंदी आहे ती साधारणतः आपण बघू शकता ही 200 ते 250 मीटरपेक्षा जास्त असलेली दिसतं। आणि मग ह्या सर्व येणाऱ्या काही कालखंडामध्येच आपण यामधील जे शेवटचं काम आहे ते त्या ठिकाणी गिट्टी येणार आणि त्यानंतर मग ट्रॅक मित्रांनो यामध्ये जो आहे तो आच्छादला जाईल आणि त्यानंतर मग पुलाचं काम आपल्याला आपण दाखवलेलंच आहे की ते अंतिम टप्प्यात आहे। आणि मॅक्झिमम या परिसरामध्ये जो आपला सिंगतपासूनचा जो एरिया आहे आणि तिकडेही पुसदकडं आता मित्रांनो काम सुरू झालेलं आहे। पुसदमधील आणि उमरखेड परिसरामध्ये जे आहे हर्षी त्याही परिसरामध्ये काम सुरू झालेलं आहे। आणि आता आपण बघू शकता की हा दिग्रजच्या जो दिग्रज आणि मानोरा बायपास आहे तर तेथील मोठा हा पूल आहे मित्रांनो आणि त्या दुसऱ्या बाजूला आपल्याला हे पूल मित्रांनो इथं दिसतो आहे आणि याचं आता बस काम झालेलं आहे। क्रेनच्या माध्यमातून ते या ठिकाणी बसवण्यात येईल आणि आपण या शूटिंगच्या माध्यमातून बघू शकतो की आपल्याला दिग्रजचं बोर्ड पण दिसतं आहे आणि मानोरा म्हणजे ही चौफुली आहे आणि या चौफुलीवरून
या जे आहे मित्रांनो, तर या प्रोजेक्टचं काम आपल्याला चालू असलेलं दिसतं आणि या पुलाचं काम हा सर्वात मोठा पूल आहे या परिसरामधला. समोरच इथून लागून धावंडा नदी आहे, त्याही नदीवरील जे पूल आहे मित्रांनो, त्याचंही काम मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं. ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. आपण येत्या काही दिवसातच पुसद परिसरामध्ये येऊन पुसद रोडवरील जे काम आहे मित्रांनो ते आपल्याला दिसत आहे आणि येत्या काही दिवसातच आपण पुसद आणि उमरखेड परिसरातील काम दाखवणार आहोत. ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. आपला व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा.